मैत्रिणींनो, उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केली का? मी तर केली बघा. आता कमी प्रमाणात मी बनवायला सुरुवात केलेली आहे. माझ्याबरोबर मी एक पदार्थ बनवत असताना जी काही चूक झाली मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बनवलेले जे साबुदाण्याचे पापड आहेत ते छान झालेले आहेत, परंतु काय चूक झाली आणि ते कशामुळे पदार्थ बिघडला हे मी तुम्हाला सांगते. साबुदाणा पापड आपण पळी पापड बनवतो किंवा साबुदाणा वाफवून घेऊन पापड बनवतो. चवीला कोणते छान लागतात, कोणाला हे असे पापड आवडतात, कोणाला तुम्ही साबुदाणा शिजवून घेऊन जे पापड बनवतात ते आवडतात. मला हे आवडतात, परंतु काय होतं, आपण थोडंसं प्लेटला तेल लावतो आणि तेल लावल्यामुळे काय होतं, त्या तेलाचा 1-2-3 महिन्यानंतर वास येतो आणि त्या तेलाचा वास आल्यामुळे पापड खावेसे वाटत नाहीत. म्हणून ठरवलं की आपण ज्यावेळी ते पापड बनवणार आहे त्यावेळी त्या प्लेटला तेल लावायचं नाही, तेल न लावता बनवून पाहूया. चला तर मग ते मी कसे बनवले तुम्हाला सांगते. पापड हे असे झालेले आहेत, थोडे वाकडे तिकडे झालेले आहेत, परंतु ते खाण्यायोग्य आहेत. म्हणजे तुम्ही त्यात काही खराब असं काही झालं नाही. पापड झाले थोडेसे मोडके असे झालेले आहेत. ते कशामुळे झालेले आहेत, तर मी बनवत असताना तेल वापरलं नाही. तळल्यानंतर त्याची चवही बदलली नाही, चवीला खूप छान झालेले, परंतु दिसायला सुरेख जसे दिसावेत, एकसारखे गोलाकार दिसावेत तसे झाले नाहीत. छान असे फुलून आलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आणि नायलॉनचं आपण शाबू ज्यावेळी भाजतो, म्हणजे नायलॉन तांदूळ जे आहे तो आपण भाजतो, त्याच्या लाह्या कशाही होतात, तसा हा छान असा फुलून येतो आणि चवीला इतका छान लागतो. पळी पापड तुम्ही खाता त्याच्याऐवजी हे पापड चवीला छान लागतात. साबुदाणा जो आहे तो छान भिजलेला, त्यामुळे एकसारखा तो फुलूनही आला आणि कुठेही साबुदाणा कच्चा राहिला नव्हता. खुसखुशीत असे हे पापड झालेले, चवीला छान झालेले. तुम्ही जर बनवणार असाल तर तुम्ही या पद्धतीने बनवा. फक्त प्लेट जे आपण कोणतीही घेणार आहे, एखादं आपण बरण्या ज्या आहेत त्याचे टोपण आहेत ते घेतो किंवा वाटी घेतो, प्लेट लहान आकाराच्या घेतो, तर त्याला थोडंसं तुम्ही तेल लावून घ्या, म्हणजे एकसारखे पापड तुम्ही जे बनवणार ते एकसारखे होतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी शाबू घेतलेला आहे, तो स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण खिचडीसाठी साबुदाणा जसा भिजवतो तसा मी 1 रात्रभर तो भिजवून घेणार आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता थोडंसं अर्धा इंच वरती पाणी, साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी घातलं आणि झाकण ठेवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवण्यासाठी पुन्हा त्याच्यावरती झाकण काढलं आणि अर्धा इंच एवढं त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि रात्रभर तो साबुदाणा भिजण्यासाठी ठेवलेला आहे. रात्रभर साबुदाणा भिजण्यासाठी ठेवल्यानंतर साबुदाणा छान असा भिजलेला आहे. चला तर आपण तुम्ही इडली पात्रामध्ये बनवू शकता किंवा बर्ण्यांची जी टोपणं असतात त्यामध्ये बनवू शकता, लहान प्लेट असतात त्यामध्ये बनवू शकता किंवा एकसारख्या जर वाट्या असतील तर त्यामध्ये बनवू शकता. बनवण्याची पद्धत हीच आहे, फक्त तुम्ही थोडंसं तेल पुसून घेतलं त्याला तर तो साबुदाणा आहे तो चिटकत नाही. सारखे पापड असे मोकळे सुटतात, फक्त लवकर संपवायला लागतात, नाहीतर तेलाचा थोडासा उग्र वास येतो आणि त्याची चव बदलते. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. इडलीचं जे पात्र आहे त्याच्या ज्या प्लेट आहेत ते मी घेतलेलं आहे आणि मी सुरुवातीला पातेल्यामध्ये ते ठेवणार होते, पण पातेल्यात ते बसत नव्हतं. पुन्हा मी कढई ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने थोडं मी प्लेट भरून घेतलेले आहेत आणि एकसारखं छान असं प्रेस करून छान अशा प्लेट भरून घेतलेल्या आहेत. गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये एक जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती हे जे इडलीचं स्टँड आहे ते ठेवायचं आहे. तुमच्याकडे इडलीचं जे भांडं असेल त्यामध्ये हे ठेवू शकता, परंतु माझ्याकडे हे फक्त इडलीच्या प्लेटच आहेत, म्हणून मी कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये या प्लेट ठेवणार आहे. साधारणतः 10 मिनिटासाठी या वाफवून घेणार आहे. मीडियम फ्लेमवरती मी वाफवून घेणार आहे. त्यावरती झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटासाठी छान अशी वाफ द्यायची आहे. लो किंवा मीडियम फ्लेमवरती छान असं वाफ द्यायची आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि शाबू छान असा चकाकी असा साबुदाणा त्यातला झालेला आहे. म्हणजे या ज्या आपण पापड हे बनवलेले आहेत ते छान अशी शिजलेले आहेत वाफेने. साबुदाणा जो आहे त्याचा कलर चेंज होतो, म्हणजे ट्रान्सपरंट साबुदाणा होतो, त्यावेळी आपण शिजलेला आहे असं समजायचं. आणि प्लेट थंड झाल्यानंतर एखाद्या तुम्ही ज्यावरती सुकत घालणार आहे त्यावरती ते काढून घ्यायचं आहे. मी तेल न वापरता हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे थोडंसं काढताना त्रास होत होता, परंतु मी थोडंसं थंड झाल्यानंतर अलगद अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत. आणि मी कसं ताटामध्येच काढलेले आहेत, कारण कागदावरती काढायचं तर तो कागद ठेवायला जागा नसतो,
मग थोडंसं जिथं सूर्यप्रकाश येतो तिथं असं जे काही ताट किंवा प्लेट आहे त्या ठेवता येतात. म्हणून अशा पद्धतीने मी काढलं आणि उन्हामध्ये हे सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे. उन्हामध्ये सुकण्यासाठी साधारणतः तुम्हाला 2 दिवस तर हे सुकवून घ्यावे लागतात, कारण थोडासा सुकण्यासाठी वेळ लागतो. अशा पद्धतीने अलगद आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सुकण्यासाठी ठेवायचं आहे. 2 दिवसांनी छान असे पापड वाळतात. 2 दिवसांनी छान वाळल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. पण खरं सांगू का, पळी पापड जसे चवीला लागतात त्यापेक्षाही हे बनवलेले पापड चवीला छान लागतात. मला हे आवडतात म्हणून मी हे बनवते. थोडंसं तुम्हाला वेळ लागेल बनवण्यासाठी, परंतु चवीला छान लागणारे असे हे पापड आहेत. तुम्ही साबुदाणा वापरून अशा पद्धतीने बनवू शकता. झटपट होतात आणि छान असे हे पापड फुलतात, अगदी खुसखुशीत असे होतात. पापड तर छान असे सुकलेले आहेत, तर आपण गरम तेलामध्ये तळून घेऊया. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये हे तळून घ्यायचं आहे. असे बनवलेले साबुदाणा पापड आहेत ना, तेलामध्ये छान असे फुलून येतात आणि नायलॉनचा साबुदाणा आपण जसा वापरतो तसा तो छान असा हा साबुदाणा फुलतो, कारण आपण तो शिजवून घेतलेला आहे आणि पाण्याचा वापर केलेला नसतो ना, त्यामुळे साबुदाणा तसाच फुलून येतो नायलॉनसारखा आणि छान हे चवीला पण छान लागतात. खुसखुशीत असे होतात. एकदा नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अगदी खुसखुशीत असे झालेले आहेत. तुम्ही पण नक्की बनवा आणि बनवून मला कमेंट नक्की करा.